पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे? कारण खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातून देणार होते. आम्ही मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले पहिले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा. मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या, डिसेंबरमध्ये द्या, असे द्या, पण पहिले 1 लाख रुपये तर द्या. तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही. तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे? गाई म्हशी मिळालेल्या आहेत का, शेळ्या मिळालेल्या आहेत का, कोंबड्या मिळालेल्या आहेत का, इतर पैसे मिळाले आहेत का? मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय, त्याचं कर्ज कसं मिळणार, त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो. पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल. शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातोय. हा एक महत्त्वाचा विषय झाला. दुसरा, मतचोरीचा जो मुद्दा आहे, परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे. त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे, मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखांमधून. त्याची सुरुवात आता होईल, कारण 6 तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील. तर आताच ती वेळ आहे, कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला. मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती. म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे. अजून आम्ही आरोप करत नाही आहोत, शंका येते आहे. आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली. सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागायची, कोणाकडे मागायची? आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही. एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे, याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंबरवर जर का OTP आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्यासकट 4 नावं ही वगळण्यात सुद्धा आली असती. याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणाचा डाव आहे, काय डाव आहे, याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष, सत्ताधारी सोडून द्या, पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत, आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत. या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा. आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन. ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. एकेका घरामध्ये 40-40, 50-50 नावं ही नोंदली गेलेली आहेत. तर मी मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का? ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे, ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना, याची सुद्धा खात्री करायला पाहिजे. म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात-पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी. आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं. तिकडे